नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जय महाराष्ट्र विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राजकारण म्हटलं की त्यामध्ये टीकाही आलीच. त्यामध्ये काही वाद नाहीये, पण टीका करत असताना आपण कुणावर टीका करतोय, आपण कुणाबद्दल बोलतोय, किमान हयात नसलेल्या व्यक्तींबद्दल आपण काय बोलतोय याच्या सिरस्ता बहुतांश सगळे नेते पाळतात. पण जेव्हा निवडणुकांच्या प्रचाराचा जोश असतो तेव्हा काही नेते हा अलिखित नियम विसरून जातात. असंच म्हणावं लागेल, कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुखांबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं आणि वाद ओढवला. नेमकं रवींद्र चव्हाण म्हणाले काय आणि त्यावरून वाद का निर्माण झाला, बघूयात. विलासराव देशमुख महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री, हसतमुख व्यक्तिमत्व, दिलखुलास स्वभाव. महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं विलासरावांचा कालपासून बराच उल्लेख होतोय. कारण आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेली टीका. लातूर जिल्ह्यात भाजप विलासराव देशमुखांनी केली त्यापेक्षा जास्त विकास कामं करून दाखवेल असं चव्हाणांना म्हणायचं होतं. पण हे म्हणताना ते वेगळंच बोलून बसले. खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका नाही. विरोधी नेत्यांनी तर यावर टीका केलीच, पण विलासरावांचे सुपुत्र रितेश देशमुख यांनी देखील नाराजी व्यक्त केली. दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही. दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही.